इकडून दोन म्हाताऱ्या, इकडून दोन म्हाताऱ्यांमध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या म्हातारी म्हणती, मुक्ताई रात्रीचं उठू नको बरं का. मी म्हणलं का हो आजी? आज शनी अमावस्या आहे. आता शनी अमावस्या म्हणल्यावर माझं काळीच लागलं धडधड धडधड करायला. बरं आता दुसरीनं गप बसावं ना. दुसरी म्हणती, मुक्ताई रात्रीचं उठून बाहेर जाऊ नको बरं का. मी म्हटलं का बरं? ते बघ स्मशानभूमीत प्रेत जळतंय. मला काही झोपच येईना. म्हाताऱ्या लागल्या ना घोरायला. एक म्हातारी म्हणती, बरं आता दुसरी ना तरी का बसा म्हणा. दुसरी लागली म्हणायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. 11 खणांवरी मंदिर उभविले तेथे एक देखिले रूपे विना. आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त, माऊली महावैष्णव, साधकांची मायबाप, अनाथांची माय, योग्यांचे योगी, दिनांचे दयाळ, वैराग्याचा महामेरू, वैराग्याचा हिमालय, भक्तीची पराकाष्ठा, विवेकाचा दीप, कृपाळू आणि उदार असणारे, भक्तावर करुणा करणारी आई माझी ज्ञानाबाई, ज्ञानाचा सागर असणारे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांचा हा अभंग आहे. जो अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे आणि रूपक प्रकरणातील आहे. आता रूपक कशाला म्हणायचं बरं? ज्या वेळेस गुणाची अत्यंत समानता असल्या कारणाने उपमेयालाच उपमान मानल्या जाते किंवा उपमेय आणि उपमान यामध्ये अभिन्नता दाखवल्या जाते त्याला रूपक असे म्हणतात. कळलं का काही? नाही. अहो तुम्हाला कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे. थोडं सोपं करून सांगते, उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन. या ठिकाणी रामाला धन म्हटलेलं आहे. रामाला धन म्हटलेलं आहे याला रूपक असे म्हणतात. किंवा आणखी एक उदाहरण सांगते. मोडके से घर तुटके से छप्पर देवाला देव घर नाही. आता मोडके घर म्हणजे काय बरं? मोडके से घर म्हणजे हे शरीर. या शरीराला मोडकं म्हटलेलं आहे. कसं लक्ष देऊ नये का? आपलं शरीर मानेत मोडलेलं, आपलं शरीर खांद्यात मोडलेलं, आपलं शरीर कोपऱ्यात मोडलेलं, आपलं शरीर मनगटात मोडलेलं, आपलं शरीर बोटात मोडलेलं, आपलं शरीर कमरेत मोडलेलं,
आपलं शरीर गुडघ्यात मोडलेलं, आपलं शरीर घोट्यात मोडलेलं. मला सांगण्याचे तात्पर्य हे घर कसे आहे, मोडके. आणि पुढे काय म्हटलेले आहे, तुटके से छप्पर. छप्पर म्हणजे काय बरं, तुटके से छप्पर म्हणजेच आपले तुटके अंतकरण. या अंतकरणामध्ये काम क्रोधादी विकार जडलेले आहे. हे विकार अगदी खचाखच भरलेले आहे, थोडी सुद्धा जागा मोकळी नाही. म्हणजेच देवाला देवघर. म्हणून तर ते श्री सांगते, काय सांगते, मला नांदायचं नांदायचं नाही का, माझा नवरा मनाजोगा नाही का. मला नांदायचं नांदायचं नाही का, माझा नवरा मनाजोगा नाही का. मला नांदायचं नांदायचं नाही ग, माझा नवरा मनाजोगा नाही ग. मला नांदायचं नांदायचं नाही ग, माझा नवरा मनाजोगा नाही ग. त्या काळात नवरा नको म्हणणाऱ्या फार कमी स्त्रिया होत्या. त्या काळात म्हणजे पारनाथ महाराजांच्या काळात नाही, अहो आता सुद्धा 40-50 वर्षांपूर्वी, 40-50 वर्षांपूर्वी घटस्फोट नव्हतेच. होते का टोपीवाले बाबा? पण आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस या घटस्फोटाच्याच पाहायला मिळतात. घटस्फोटाची कारण आहे फार काय विशेष नाही, नवऱ्यानं पिक्चरला नेलं नाही म्हणून घटस्फोट, माझा बर्थडे का केला नाही म्हणून घटस्फोट. बायको नवऱ्याला म्हणते तुमचे आई वडील आपल्यातच राहतात म्हणून घटस्फोट. चांगली फुटक्या बांबून हाणली पाहिजे. अरे मग त्या बिचाऱ्या आई बापानं कुणाजवळ राहावं? त्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी करून, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून, रात्रंदिवस काबाड कष्ट करून, राबून त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं, त्याच्या आवडतीची मुलगी शोधून लग्नही लावून दिलं. आणि एवढं सर्व करून जर त्यांच्यावर ही वेळ येत असेल तर त्यांच्या जीवनाचा काय उपयोग? वास्तविक त्या आईवडिलांचं अंतकरण सुद्धा आपण दुखवू नये, कारण आईवडील म्हणजेच भगवंत आहे. गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत हे ते आदि दर्शन तू घ्यावे रे. जन्म देणाऱ्या आई बापा, माणसा जाणून तू घे. कर माया पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. वा वा. कर माया
दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापा, दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला, दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला, तुला रडताना पाहुणी बाप तो धावून आला, तुला उदरात 9 महिने आईने ठेवले वेड्या, तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या, छातीत तुला बघ धरले अमृत रूपी दूध प्याला, छातीत तुला बघ धरले अमृत रूपी दूध प्याला, दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला, दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला, आई बाबाला. ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं, लहानचं मोठं केलं, त्यांचं आपण अंतकरण सुद्धा दुखावू नये. आणि त्या आई वडिलांवरून घटस्फोट, तू मला कॉल का केला नाही म्हणून घटस्फोट, तू माझा फोन का उचलला नाही म्हणून घटस्फोट, मला मित्राच्या बर्थडे पार्टीला का जाऊ दिलं नाही म्हणून घटस्फोट. अरे ही काही घटस्फोटाची कारणं झाली. आज आपल्यामध्ये सुसंस्कार नावाची चीज ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. काही आई वडीलच मुला मुलींना सुसंस्कार देत नाही. एक छोटा मुलगा शेजारणीकडे गेला आणि शेजारणीला म्हणाला, काकू काकू माझ्या मम्मीने ना साखर मागितली. साखर मागितली? कोणी पाहुणे आलेत का? हो, माझा मामा आलाय. बर, मग आणखी काय म्हणाली मम्मी? मम्मी म्हणाली, त्या कुत्रीने नाही दिली तर समोरच्या डुकरीकडून आण. आणि समोरची सुद्धा तिथंच बसलेली होती. कोण? डुकरी तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. आई वडिलांनी मुला मुलींवर सुसंस्कार केले पाहिजे, जेणेकरून समाज आणि देश सुखी होईल. असो अभंग रूपक प्रकरणातील आहे, त्यामध्ये सुद्धा कुट प्रकरणातील अभंग आहे. ज्ञानोबाराय सांगतात की 11 खणांचे एक मंदिर उभारले आणि तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले. आता 11 खणांचे मंदिर उभारले ही गोष्ट ठीक आहे, पण ते रूपाशिवाय पाहिले हे कसे शक्य आहे? कारण पाहण्यासाठी तर रूपच लागते, पाहण्यासाठी आकारच लागतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात मी रूपाशिवाय पाहिले आणि ते जे पाहिले ते न बोलणारे आहे. त्या न बोलणाऱ्या बरोबर मी बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो. मी त्याला थकवायला गेलो तर मीच ब्रह्माकारणे ठसावलो. अर्थात मलाच ब्रह्माचा बोध झाला. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोबाराय एकीकडे संस्कृत मधील अवघड ज्ञान मराठी भाषेत सोपे करून सांगतात. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता. संस्कृत मधील ज्ञान सोपं करून सांगतात आणि इथे कुट अभंगातून अध्यात्म ज्ञान मांडतात. म्हणजे सोपं असलेला अवघड करून सांगतात. मग ज्ञानोबाराय असं का करतात? एकीकडं अवघड असलेलं सोपं करून सांगतात आणि इथं सोपं असलेलं अवघड करून का सांगतात?
त्याचं कारण आहे, तुम्ही ऐकताय ना पण? हो. हा, लक्ष आहे ना पण? हा, नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं चपलावर. वा. चपलावर म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, दुसऱ्याच्या नव्या चपलावर. तसं तुमचं लक्ष आहे ना? सर्वांचं लक्ष आहे ना? कुठं? चपलावर? हा हा, कीर्तनावर. मी काय सांगत होते? कीर्तन. कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. कीर्तन. ज्ञानोबाराय सोपा असलेलं ज्ञान अवघड करून का सांगतात? त्याचं उत्तर आहे, ज्ञानोबाराय दोन्हीकडेही सोपच सांगतात, पण आपल्याला कळायला ते अवघड वाटतं. कोड्याप्रमाणे. कोडं बघा, जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत अवघड वाटतं, पण एकदा कळालं की मग फार सोपं वाटतं. मी काही कोडे सांगते, तुम्ही त्याची उत्तर द्या. मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी समुद्रात जन्माला येते पण घरात राहते? बचत गट. मीठ. वा वा, क्या बात है, बरोबर. टाळ्या वाजवा सर्वांनी. आणखी एक थोडं सांगते, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोनदा फुकट मिळते, दोनदा फुकट मिळते, पण तिसऱ्यांदा घ्यायची म्हटली का पैसे द्यावे लागतात? वा वा, क्या बात है. दात. दात, बरोबर आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. वा, मुलं हुशार आहे. हुशार आहे बचत गटीकडची. दात दोनदा फुकट मिळतात, तिसऱ्यांदा विकत घ्यावे लागतात. बचाळ. बचाळ. आणखी एक कोड सांगते, सांगू ना? हा, मग काय? हा, मला आवडतंय तुम्हाला. स्त्रीचे असे कोणते रूप आहे जी संपूर्ण दुनिया पाहू शकते, फक्त तिचा पती पाहू शकत नाही? सांगा. कोणते रूप? बरोबर, विधवा रूप. स्त्रीची विधवा रूप संपूर्ण दुनिया पाहू शकते, पण तिचा पती पाहू शकत नाही, कारण तो जिवंत असताना ती विधवा होऊ शकत नाही. आणखी एक कोड सांगते, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जवळ जेवढे जास्त आहे तेवढं आपल्याला कमी दिसतं? पैसे नाही. सगळेच पैशावाले आंधळे असतात असं नाही. आपले नगरसेवकच बघा ना, एवढेच पैसे असून सुद्धा एवढा सुंदर कार्यक्रम करतात, एवढा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात. म्हणजे सगळेच पैशावाले आंधळे आहेत का? मग सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जवळ जेवढे जास्त तेवढे आपल्याला कमी दिसत? बचत गट. आजीबाई. पुरुष मंडळ. सांगू मी? सांगा. सांगू? सांगा. नाही तर नाही सांगत. अरे सांगा. त्याचं उत्तर आहे अंधार. अंधार आपल्या जवळ जेवढा जास्त तेवढं कमी दिसतं, उजेड असला का जास्त दिसतो. आता मला सांगा, हे कोडे अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. सोपे आहे. कसे आहे मुलांनो? सोपे. अगोदर अवघड वाटले, पण उत्तर सांगितल्यानंतर कसे वाटले? सोपे. मग असंच आहे ज्ञानोबा
नानोबरायांच्या कुटाभंगाचे. वा. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत अवघड वाटतं, पण एकदा सांगितले की मग फार सोपे वाटते. देवाचे सुद्धा हे कोडेच आहे, नवल केवडे केवडे कडे कान्होबाचे कोढे. आता मला सर्वांनी मोठ्या आवाजात पटापट उत्तरे द्या. मला सांगा, मीठ अवघड आहे का सोपे आहे? सोपे. सर्वांनी बोला मोठ्याने, कसे आहे? सोपे. स्त्रीचे विधवा रूप अवघड आहे का सोपे आहे? सोपे. मोठ्याने बोला, कसे आहे? दात अवघड आहे का सोपे आहे? अंधार अवघड आहे का सोपा आहे? सोपा. तसे 11 खणांचे मंदिर उभारले अवघड आहे का सोपे आहे? सोपे. तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले अवघड आहे का सोपे आहे? मोठ्याने सांगा, कसे आहे? सोपे. सोपे आहे तर सांगा. उभ्या असलेल्या मंडळींनी सांगायचं नाही, कारण ते आमच्या पार्टीचे. चला मी सांगते. 11 खणांचे मंदिर म्हणजेच हे शरीर. हे शरीर 11 खणांनी मिळून बनलेले आहे. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक जीभ त्वचा. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वाणी उपस्थ गुदा. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, किती झाले? 10. मोठ्याने बोला सर्वांनी, किती झाले? 10. 10. आणि 11वे आहे मन. वा, क्या बात. या 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेले आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात, या 11 खणांनी मिळून बनलेल्या मंदिरामध्ये तो रूपाशिवाय असणारा आत्मा मी पाहिला. आता मला खरं सांगा, आजपर्यंत आत्मा कोणी पाहिला का? नाही. पाहिला का कोणी? नाही. चला, आत्मा नाही पाहिला, आत्म्याचा फुटू. हा अमक्या माणसाचा फोटो आहे, हा तमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे. पाहिलं का कोणी? प्रमोद सर, तुम्ही पाहिलं का? यालाच म्हणतात रूपाविन, रंगाविन, आकाराविन. मग ज्ञानोबराय म्हणतात, 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये रूपाशिवाय असणारा तो आत्मा म्हणजेच परमात्मा तो मी पाहिला. आणि हेच ज्ञानोबराय सांगतात, 11 खणावरी मंदिर उभाविले. 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 11 खणावरी मंदिर
11 खणांवरी मंदिर भविले तेथे एक देखिले रूपे विना डोळे कान नाक जीभ त्वचा हात पाय वाणी उपस्थ गुदा आणि 11वा आहे मन या 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेलं आहे. आता हे अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. कसं आहे सर्वांनी सांगा कसं आहे? सोपे आहे. मग असे सोपे विषय ज्ञानोबा या कुटभंगातून मांडतात. मग एवढं सोपं असलेलं ज्ञानोबा अवघड करून का सांगतात बरं? आजचा जमानाच बघा ना. एखादी वस्तू जर विकायची म्हटली तर कंपनी काय करते? त्या वस्तूची पॅकिंग जबरदस्त करते, त्या वस्तूला टायटल जबरदस्त देते, हेडिंग जबरदस्त देते, त्या वस्तूची जाहिरात जबरदस्त करते. ज्या मालाची पॅकिंग जबरदस्त, हेडिंग जबरदस्त, जाहिरात जबरदस्त तो माल जास्त खपला जातो. जाहिरात झाली की माल खपलाच म्हणून समजा. एकदा एका माणसाने बाजारामध्ये माशा उचकावण्याचं औषध आणलं आणि मोठमोठ्याने ओरडू लागला, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, अन्न पदार्थावरती माशा बसणार नाही, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. परफेक्ट. तुम्ही म्हणाल महाराज लयच भारी जमतंय, लॉकडाऊन मध्ये काय हेच काम केलं का काय? तसं काही नाही, महाराज लोकांना सगळं जमलं पाहिजे. त्या पुडीचा नियम होता, ती पुडी घरी गेल्याशिवाय खोलायची नाही. एका तासामध्ये 5000 पुड्या विकल्या. एका जणानं पुडी घेतली, घरी गेला, माशा घुंगू लागल्या. तेवढ्यात त्याला ती पुडी आठवली, पटकन खिशातून पुडी काढली, ती पुडी खुलली. त्या पुडीमध्ये एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं, एका हाताने जेवा, एका हाताने जेवा आणि दुसऱ्या हाताने माशा उचकावा. हो, 5000 पुड्या विकल्या का? जाहिरात जबरदस्त, पॅकिंग जबरदस्त. अभंग पूर्वी नव्हते का? सर्वांनी बोला, नव्हते का? होते. पण त्या अभंगामध्येच ज्ञानोबा यांनी कुटभंग लिहिले, म्हणजे पॅकिंग जबरदस्त केली. कुटभंग लिहून समाजाला परमार्थाकडे आकर्षित केले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी ज्ञानोबा यांनी कुटभंग लिहिले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी गवळणी लिहिल्या. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारुडे लिहिली. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत मुक्ताबाईंनी सासुरवास प्रकरण लिहिले. संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, उबागली संसारा मजला कोणी माहेरा सिंगा. संसारा मजला कोणी माहेरा दियाओ. बगले संसारा मजला कोणी माहेरा दियाओ. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाओ. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाओ. माझ्या माहेराला न्या म्हणजे माझ्या मूळ घराला न्या, असे रूपक वापरून समाजाला परमार्थाकडे आकर्षित केले. आज माणसं सुद्धा समाजाला आकर्षित करतात फॅशन करून. अहो, तरुण तरुणी फॅशन
फॅशन करतील यात नवल नाही. काय काय म्हाताऱ्या सुद्धा फॅशन करतात. काजळच लावतीन, लिपस्टिकच लावतीन, फेअर अँड लवलीच लावतीन, आपल्या फराकीच काय घालतीन, केसच काय काळे करतीन. एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या, अगं ही लिपस्टिक तुला खूपच छान दिसते, या लिपस्टिकने तुझे ओठ खूपच सुंदर दिसतात. त्या पुरीची आजी रोज ऐकायची. त्या म्हातारीने एक दिवस विचार केला, खरंच या लिपस्टिकने ओठ सुंदर दिसत असतील का, चला आपण पण एक दिवस ट्राय करून म्हाताऱ्याला सरप्राईज असतो. पोरगी गेली कॉलेजला. म्हातारीने हळूच पुरीची पर्स उघडली. त्या पर्स मधून काढली एक ट्यूब, लावली वाटाला, पण ती होती फेविक्विकची ट्यूब. रामकृष्ण हरी. गेले वर चिटकून. लागली म्हातारी बोंबलायला. म्हातारा म्हणतो छान दिसती, छान दिसती. पोरानं म्हातारी दवाखान्यात नेली, ऑपरेशन करून ओठ मोकळे करून घरी आणली. आणि जेव्हा म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम कळाला, म्हातारीला म्हणलं, आय इकडे पोता. आणलं पोत. बस पोत्यात. म्हातारी बसली पोत्यात. म्हाताऱ्यानं पोत्याचं तोंड बांधलं ना, अशी म्हातारी कुत्रीच्या ऐवानी धपा 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 धोपटली. अशी हल्ली पोत फाटूस तोवर हल्ली. त्या फाटलेल्या पोत्यातून म्हातारीची पळाली, अजून माघारी नाही आली. फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. फॅशन करावी, बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. भी अपने बाल बढ़ाए औरत जैसा नजर आए, होना पड़ेगा इसका काई, खूब चलाए ये शिकायत, लोग किसी से हासिल कब ही
समाजाला परमार्थाकडे आकर्षित करतात. आज माणसं आकर्षित करतात ते फॅशन करून. संत आकर्षित करत होते, पण त्यामध्ये जगाचे कल्याण आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टाविती. मग तोच प्रश्न परत निर्माण होतो. मग जगाचे कल्याणच जर करायचे आहे तर एवढे अवघड करून का? त्याचे कारण आहे, ज्ञानोबरायांना समाजाला परमार्थाच्या सोप्या वाटा दाखवायच्या आहेत. प्रत्येक संत सोप्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतो. मी सुद्धा संतांच्या मार्गाने सांगितलेल्या मार्गानेच गेलो, म्हणून मला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाली, पण ती मला सांगता नाही आली, कारण मीच त्यात स्वतः विलीन होऊन गेलो. कसे? एकदा मीठ समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले. मीठ समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले, तर त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र. काय झाला? मोठ्याने बोला सर्वांनी, मला ऐकायला थोडं कमी आहे. मिठाचा विरघळून काय झाला? समुद्र. आता त्या मिठाला समुद्राबरोबर बोलता येईल का? नाही. बोलता येईल का? नाही. का बोलता येणार नाही बरं? बरोबर, कारण ते मीठ आता शिल्लक राहिलेच नाही. मीठ समुद्रामध्ये विरघळून मिठाचाच समुद्र झाला. तसे ज्ञानोबराय म्हणतात, मी त्या न बोलणाऱ्या भगवंताबरोबर बोलायला गेलो. मी त्या न बोलणाऱ्या भगवंताबरोबर बोलायला गेलो, तर मीच न बोलता होऊन गेलो. अर्थात मी देवच होऊन गेलो. आणि हेच ज्ञानोबराय सांगतात अभंगाचे. ज्ञान बोले दासी बोलावया गेले, 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 ज्ञान बोले दासी बोलावया गेले. मिहीन बोलती झाली गे मा, मिहीन बोलती झाली गे मा, मिहीन बोलती झाली गे माये, ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी बोलावया गेले. ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी बोलावया गेले, ज्ञान बोले दासी त्यानं बोलत्यासी बोलावया गेले, मीही न बोलती झाले गे माये. ज्ञानोबराय म्हणतात, मी त्या न बोलणाऱ्या भगवंताबरोबर बोलायला गेलो, तर मीच न बोलता होऊन गेलो. अर्थात मी देवच होऊन गेलो. आज माणसं संसारात जन्माला येतात आणि संसारातच एकरूप होतात आणि पदरी मिळते फक्त दुःख. काही काहींच्या जीवनात तर फार दुःख. दोघं नवरा बायको होते. नवरा म्हणाला, अगं काल मला फार विचित्र स्वप्न पडलं. बायको म्हणाली, काय हो, काय स्वप्न पडलं?
अगो काल मी स्वप्नामध्ये विधूर झालो. विधूर विधूर कळालं का? पण जिचा नवरा मारला तिला विधवा म्हणतात, तसं ज्याची बायको मारली त्याला विधूर म्हणतात. तो म्हणाला अगं काल मी स्वप्नामध्ये विधूर झालो. विधूर. बायको म्हणाली बाई असं स्वप्न परत तुम्हाला कधीच नाही पडो. मी भगवान दत्तात्रयांना प्रार्थना करेल माझा सगळ्याच्या सगळं आयुष्य तुम्हाला लागू द्या. पाहिजे तर मी विधवा झाले तरी चालेल, पण तुम्ही विधूर नाही झाले. असे नवरा बायको असतील तर जीवनात दुःखच दुःख. आणि हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे तो काय फक्त दुःख भोगण्यासाठी मिळालेला आहे का? सर्वांशी गोड प्रेमाने बोलण्यासाठी मिळालेला आहे. वन्नेका समलं करोति पुरुषं या धार्यते श्रियते खलु भूषणानि सततम वाग भूषणम भूषणम. कळालं का काही? नाही कळालं? थोडं सोपं करून सांगते. वन स्टॉक which is refined by good behavior only ornaments a person. Other ornaments wear out, but the ornament of speech always shines. आता कळालं का? आता गेलो मंडपावून. मंडपावरून गेलं. आणखी थोडं सोपं करून सांगते. मराठीत नाही आता मराठीतच सांगते. सुसंस्काराने युक्त अशी वाणी. इक थोडासा कमी करा. सुसंस्काराने युक्त अशी वाणी हा एक अलंकार आहे. बाकीचे अलंकार झिजतात पण हा अलंकार कधीच झिजत नाही. आणि हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे तसे अलौकिक अलंकार प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. सर्वांशी गोड प्रेमाने बोलण्यासाठी मिळालेला आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. विज्ञानाचे शोध लावण्यासाठी मिळालेला आहे. पण आमचे बरेच तरुण तरुणी हा देह फक्त फॅशन साठीच खर्च करतात. अरे बाबांनो, ते नट नटी फॅशन करून पैसे कमवतात. ते नट नटी फॅशन करून पैसे कमवतात आणि आपण पैसे खर्च करून फॅशन करतो. एखाद्या हिरोईननी वेगळे कपडे घातले का आमच्या तरुणी सुद्धा तसेच कपडे घालतात. म्हणजे जगाचं अनुकरण करतात. अरे जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. आपलं अनुकरण जगाने करावं असं आपण असावं. पण आमचे तरुण तरुणी जगाचं अनुकरण करतात. तो कसा कपडे घालतो, तो कोणता गॉगल वापरतो, तो कोणते शूज वापरतो, तो कोणता मोबाईल वापरतो. आणि या मोबाईलने तर आजकालची पिढी फार बर्बाद होत चाललेली आहे. काही लोकांनी सर्वे केला आणि असे ऑब्झर्वेशन केले की आजकालचे तरुण तरुणी प्रत्येक 7 मिनिटाला मोबाईल यूज करतात. प्रत्येक 7 मिनिटाला मोबाईल वापरू नये या मताची मी मुळीच नाही. पण त्या मोबाईल वापरण्यातून 4 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. तो मोबाईल वापरण्याने आपल्या स्वतःचा, गावचा, देशाचा विकास झाला पाहिजे. तो मोबाईल वापरण्याने आपली समाजामध्ये मानहानी होता कामा नये, वित्तहानी होता कामा नये, आर्थिक हानी होता कामा नये. तो मोबाईल वापरण्याने आपल्या स्वतःची, घरच्यांची चिडचिड होता कामा नये. ते मोबाईल वापरण्याचे काहीतरी लिमिट ठेवा. काही जण 24 तास ऑनलाईन.
व्हॉट्सअप झालं का फेसबुक झालं का इंस्टाग्राम झालं का टेलिग्राम झालं का विडमेट झालं का गुगल झालं का स्नॅपचॅट झालं का ट्विटर झालं का मेसेंजर झालं का. नाही मला एवढंच माहिती. राहिलंच तरी काय म्हणा. चौघं मित्र एसटी स्टँडवर बसले. चौघांच्या मधोमध लॅपटॉपची बॅग ठेवली. चौघाही त्या मोबाईलमध्ये बिजी. इतके गुंग झाले की पाचवा एक जण आला. चौघांच्या मधोमध ठेवलेली लॅपटॉपची बॅग उचलून घेऊन गेला. तरी यांना भान नाही. मग हे शोधू लागले, अरे कुठे गेली ठेवली तुझ्या बापाने. आता दोघं नवरा बायको फिरायला गेले. आता फिरायला गेले म्हटल्यानंतर त्याने तो मोबाईल खिशात घालून तिच्या बरोबर गप्पा माराव्या ना. हा त्या मोबाईल मध्येच बिजी. गेले ते निघून. मग हा शोधू लागला, कुठे गेली. अरे गेले बिना मोबाईल वाल्या बरोबर. बस बोंबलत. मला सांगण्याचे तात्पर्य, आजकालची तरुण पिढी फार हुशार आहे, पण आम्ही ती बुद्धी गेम मध्ये व्यस्त केली, नेट मध्ये व्यस्त केली, मोबाईल मध्ये व्यस्त केली. आजकालचे तरुण तरुणी व्यसनी आणि फॅशनी होत चाललेली आहे. फॅशन म्हणजे नेमकं आहे तरी काय? कोणीतरी जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं, त्यालाच फॅशन असं नाव द्यायचं. मग आपणही तसंच अनुकरण करायचं. या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नटवणे, यालाच फॅशन असं म्हणायचं. दुसरं आहे तरी काय? पण आमची तरुणाई फॅशनच्या नावाखाली हे विसरत चाललेली आहे की ज्या फॅशनच्या नावाखाली आम्ही शरीराला नटवतो, सजवतो, धजवतो, ते शरीर हे नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणारे आहे. म्हणून बाबांनो, व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली संसारात एकरूप होण्यापेक्षा परमार्थात एकरूप व्हा. आणि परमार्थात एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा. क्या बात. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. ए हो. जिंदगी एक किराया. अशी फुल घ्यायचा ना, मग आरतीच काय घेता.
उतरणी उतरणी अर्थाचा अनर्थ करू नका, नाही तर म्हणतात महाराजांनी फुल घ्यायला सांगितली. हे शरीर एक भाड्याचे घर आहे, किरायाचे घर आहे. एक ना एक दिवस हे सोडून जावेच लागते. म्हणून बाबांनो, व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली संसारात एकरूप होण्यापेक्षा तुम्ही परमार्थात एकरूप व्हा. आणि जर परमार्थात एकरूप झालात तर 84 लाख योनीमध्ये फिरण्याचे जे दुःख आहे ते दुःख भोगावे लागणार नाही. कसे? मीठ समुद्रामध्ये विरघळून मिठाचाच काय झाला समुद्र, तसे आपण सुखरूप भगवंतात विलीन झाल्यानंतर आपण सुद्धा सुखरूप भगवंतच बनून जाऊ. आपण सुद्धा ब्रह्माकार बनून जाऊ. ज्ञानोबरायांना विचारले, अहो ज्ञानोबराया, तुम्ही काय केले म्हणून तुम्ही ब्रह्माकार झालात? त्याची उत्तर ज्ञानोबराय शेवटच्या चरणात. वापर खुमा देवीवरू ठगची पडीले, 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 वापर खुमा देवीवरू ठगची पडीले. मीच ठसावले ब्रह्माकारे, मीच ठसावले ब्रह्माकारे, मीच ठसावले ब्रह्माकारे, मीच ठसावले ब्रह्माकारे. ज्ञान बोली त्यासी बोलावया गेले, ज्ञान बोली त्यासी बोलावया गेले, ज्ञान बोली त्यासी बोलावया गेले, ज्ञान बोली त्यासी बोलावया गेले. बोलावया गेले, ज्ञान बोल त्यासी
मृदुंगकारांनी खणखण खणखण टाळ वाजवले. मृदुंगचार्याने देखील एवढ्या थंडीमध्ये घाम येईपर्यंत दंदन दंदन पकवाज वाजवला. गायनाचार्याने सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही? काहींनी केले बर का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? हे काही भजन झालं का बरं? एक जण म्हणाला का रे मधीच ठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली कशासाठी असतं? दुसरा म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळे वाशी झोप. आहे का गेला ते सुद्धा कळत नाही. काहींची झोप असते तोंड वाशी झोप. ज्याची तोंड वाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं आणि मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगेलच खारट खारट होतं. काही जण तर झोपेतच बरं राहतात. एका ठिकाणी काल्याचं जागरचं असे 2 कीर्तन होते. रात्रीचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावात कीर्तन होतं. मग त्या गावामध्ये झोपले. इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्यांमध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या म्हातारी म्हणती, मुक्ताई रात्रीचं उठू नको बरं का. मी म्हणलं का आजी? आज शनी अमावस्या आहे. आता शनी अमावस्या म्हणल्यावर माझं काळीच लागलं धडधड धडधड करायला. बरं आता दुसरी न गप बसावं ना. दुसरी म्हणती मुक्ताई रात्रीचं उठून बाहेर जाऊ नको बरं का. मी म्हटलं का बरं? ते बघ स्मशानभूमीत प्रेत जळतंय. माझ्या डोक्यात आधी शनी अमावस्या, त्यात म्हातारीनं दाखवला मला जाळ. मला कुठं झोप येते? मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर, मला काही झोपच येईना. म्हाताऱ्या लागल्या ना घोरायला. एक म्हातारी म्हणती म्हणजे खाऊ का? माझ्या डोक्यात आधी शनी अमावस्या. घट्ट डोळे झाकले, काठवायची अमावस्या. डोळे उघडले तर समोर ढाना 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 जाळ. आणि म्हातारी म्हणती बरं आता दुसरी ना तरी का बसा म्हणा. दुसरी लागली म्हणायला. माझी काय साधी हाल झाली का? सगळी गोधडी वल्ली झाली. कश घामाने 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 घामाने. भजन झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. या कार्यकर्त्यांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला. का आयोजित केला? कारण त्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी नामस्मरण घडावे, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या. सर्वांनी हात वर घ्या. बाबा क्या बात आहे. सर्वांनी भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री
दिगंबरा